हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल इशिका पुणेकर. कसे आहेत तुम्ही सगळे? आजचा ब्लॉग स्पेशल, कारण आज बनवत आहे मी खायचं. म्हणजे आज आपण बनवणार आहे सगळ्यात पहिल्यांदा मी बनवते आहे मोमोज. तर जास्त वेळ ना पटकन दाखवणार आहे मोमोज. खूप दिवसापासून ट्राय करायचे होते, आज ट्राय करते. आणि माझा हेअर वॉश केलाय आणि केस बांधून ठेवली. चला जाऊ द्या. A few moments later. इथं मीडियम साईज पातेलं घेतलं आहे आणि त्यात गॅस आता याच्यामध्ये जाणार आहे 1 ग्लास पाणी. साधारण इतकं पाणी गेलं. हे पाणी असं तापायला ठेवलं. आणि आता चटणीसाठी 4 टमाटे घेतले, मिरीपूड, लाल मिरची, अद्रक, लसूण. आता हे उकडायला आपलं असं टाकायचं, बाकी नंतर 5 ते 6 मिरच्या, 4-5 लसूण पाकळ्या, अद्रक आणि थोडीशी मिरीपूड ते हातानेच टाकली. बस. आता ह्याला आपण ठेवायचं झाकून थोड्या वेळासाठी आणि गॅस फुल असेल. हे तर चलू तर आपण डबल थांब थोडस. आता हे आता चालय शाळेतून. काय करेल नाही रे. गेस गेस सांगितलं ना. अजून गेस कर. चाऊमिन म्हणजे मंचुरियन नाही करायचं. गेस कर ना. मी पटपट कट करते. आता चॉपर ना असं कट करू आपण पटापटा. हा आहे अर्धा गोबी चॉपर नाही केलाय. आणि हे आहे 2 मोठे कांदे. आता याला पण चॉपर न पटकन बारीक करून आहे. कांदा टाकला ना तरी मी कसं तो बाजूला ठेवला. मम्मी सांगितलं मी बाकीची तयारी करते. मिरच्या घेतल्या आहे मी, त्या बारीक करायच्या. नाही चटणी तिखट राहणार ना, म्हणून कमीच तिखट. तर कसं अडकते बघा. कांद्याला म्हणजे रडलं. एकमेव कांदा मला रडू. आधीच सर्दी झाली, त्याच्यात कांदा रडतो तुम्हाला. मिरच्या इज डन बघा. आणि हा कांदा रडतो मला तो. काय करते? काळ शेंगा आणलं होत्या पप्पानं, त्या उकळत टाकते तुरीच्या. बस काही राहू दे कच्च्या. नको मी खाजर पेरू खायला. गाईस कोण ह्या शेंगा खाल्लेल्या आहेत ते जेवण सांगा. तुरीच्या शेंगा ना या अशा. तर आता गाईस अथक प्रयत्नानंतर आम्हाला मैदा मिळाला. चाळून घ्यायचा पहिले, मग त्याचा डो बनायचा, म्हणजे पीठ बनायचं. आता दाखवते मी थांबा जरा. आता चाळणी भेटली. चाळणी आता पीठ चाळूया लवकर बनव. आता टाकू आपण थोडं पाणी टाकून चांगला आटा बनवून डो बनवून घ्यायचा. जास्त पीठ पातळ नाही घ्यायचं. जर जास्त पीठ पातळ असेल तर मोमोज बनवण्यासाठी सारं अवघड जाईल. त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि मला झाकून ठेवायचं.
हा असा साठी घेतली आहे काळी मिरची पावडर, अद्रक लसूण पेस्ट, मिरच्या, बारीक चिरलेली कोबी, बारीक चिरलेला कांदा आणि हे जिरे. कढई घेतली, त्याच्यात थोडस तेल टाकलं आहे आणि अगोदर टाकणार आहे जिरे, थोडस तेल, त्याच्यात टाकणार आहे अद्रक लसूण पेस्ट, आता हे असं परतलं आहे. हे परतलं आहे, त्याच्यात आता थोडीशी मीठ आहे, थोडीशी टाकायची, खूप तिखट असते. आपण चटणीमध्ये पण टाकली म्हणून कमी. आता टाकणार आहे कांदा, कांदा थोडा फ्राय झाला आहे. आता टाकणार आहे बारीक चिरलेला कोबी, रसंगटा फ्राय करून घ्यायचा. आता आपण करणार आहे बारीक, हे बघा, हे उकळून घेतले पाणी पहिले आणि त्याचे साल काढून घेतले. हे टमाटे, आता एवढी चिमूट भरायला साखर. साखर हे आंबट गोडचा बॅलन्स करते. आणि हे आता मिक्सर मध्ये जवळ घ्या. ही अशी चटणी अजून एकदा बारीक करू आपण. चटणीला थोडस फ्राय करूया. हे बॅटर, ओके ओके, हे बॅटर ओके थोडस फ्राय होऊ द्यायचं, फ्राय होऊ द्यायचं. ह्यात जाईल 2 चमचे सॉस. हो, आणि आता थोडस टाकणार आहे लिंबू. गाईज आता हे बघा, हे झालेलं आहे. याला थंड करू द्यायचं, तोवर मोमोजची तयारी करायची. आता त्याच्यामध्ये मम्मीने तर पोळी लाटली मैद्याची त्या, आणि त्याच्यात एकदाच फास्ट काम करण्यासाठी ग्लासने छापे पाडले. आता पुढचं मम्मी अभी मजा आएगा ना भिडो असे केले. व्हिडिओ फर्स्ट टाइम केले ना. जाऊ दे, पोटातच जाणार. ठेव, दाबू नको. मला सगळ्यात जास्त आकार जमला ना. वाह दीदी, वाह दीदी. नहीं दीदी, वाह दीदी. what is this? दीदी. 1 hour later. तर गाईज आता मी मम्मीला हे बनवलेलं खावायला. खरी रिॲक्शन द्या. मी खरी रिॲक्शन देतो. काय कमी जास्त आहे सांग. चांगलं खरं सांग, खरं. तुला 1 नंबर. खरं सांग. खरं ही चटणी थोडी तिखट झाली. थोडीशी नाही, छान झाली. फर्स्ट टाइम बनवलं तर असे झाले.